The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। देवातपते आदित्यो रत्तिमा भाति चंदिमा। सन्नद्धो खत्यो तपति झाये तपति ब्राह्मणो। अथ सब मोहतति बुद्धो तपति तेजसा। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान अशा रत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करून आज या रात्रीच्या मंगलमय प्रहरी आपल्या या नागपुरातील जुनी ठावरे कॉलनी येथील भिक्खुनी खेमा बुद्धविहार जुनी ठावरे कॉलनी नागपूर येथे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीचे औचित्य साधून आज रविवार दिनांक 16 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी 5 पासून जाहीर धम्मदेसनेचा कार्यक्रम अर्थात धम्मदेसना संमेलनाचे आयोजन आपण सर्व येथील नागरिकांनी केलेले आहे। तेव्हा या कार्यक्रमासाठी उपस्थित पूजनीय भिक्खू शांतरक्षितजी महाथेरो, भिक्खू पन्याबोधीजी थेरो, भिक्खू प्रज्ञाप्रियजी थेरो, भिक्खू एन नागसेनजी, भिक्खू बोधी धर्मकीर्तीजी आणि माझ्या समवेत धम्ममंचावरती उपस्थित असलेले ज्यांनी आत्ताच सुंदर आणि मार्मिक अशी धम्मदेसना देऊन आपणास उपकृत केले आहे, असे आमचे धम्मबंधू प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, तद्वतच ज्यांनी प्रारंभी आपणास सुंदर अशी धम्मदेसना देऊन उपकृत केले, असे आमचे दुसरे धम्मबंधू सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू एन धम्मानंदजी थेरो आणि या ठावरे कॉलनीतील आपण सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक
सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता तथागत भगवान बुद्धांनी 26 वर्षांपूर्वी सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। खरं तर बऱ्याच दिवसांपासून ममताताई असतील, नीताताई असतील, काजल आणि अजून कोण कोण ज्या काही आहेत सर्वांचा परिचय नाही, परंतु ह्या भगिनी मात्र सातत्याने आमच्या संपर्कात असतात। व्हॉट्सॲपच्या माध्यमातून, कॉलिंगच्या माध्यमातून आणि आमच्या दी ग्रेट हॅपीनेस या चॅनलवरून त्या धम्मदेशना ऐकतात, सर्वांना शेअर करतात आणि नेहमी कॉलिंगही होते। तेव्हा त्यांची बऱ्याच दिवसांपासून आग्रहाची विनंती होती की भंते आपण आमच्या ठावरे कॉलनीत यावे, आम्हा सर्वांवरती अनुकंपा करावी आणि आम्हाला येऊन धम्मदेशना देऊन उपकृत करावे। आणि त्यानुसार आजचा हा दिवस उजाडला। म्हणजे बऱ्याच दिवसांपूर्वीपासून जरी विनंती होती तरी मात्र योग काही जुळून येत नव्हता। आत्ता मात्र त्यांना एक निश्चित आजची तारीख दिली असल्या कारणाने आज आम्हाला इथे येता आलं। सायंकाळपासून आम्ही पाहतोय आपली धावपळ आणि सुंदर असं डेकोरेशन, स्वागत समारंभ आपण जो वेलकमिंग केलं भिक्षू संघाचं अत्यंत श्रद्धायुक्त चित्ताने, तेही पाहून आम्हाला मनस्वी आनंद झाला। विशेष म्हणजे बऱ्याच ठिकाणी पुरुष पुढाकार घेतात कार्यक्रमांसाठी, कार्यक्रमाच्या नियोजनासाठी। इथे मात्र आपल्या माता भगिनींनी, श्रद्धावान उपासिकांनी आपण पुढाकार घेतला आणि पुढाकार घेऊन ही जय्यत तयारी आपण केली आणि एवढा मोठा कार्यक्रम आपण घडवून आणला। त्याबद्दल सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, तुमचं कौतुक करतो, तुमची प्रशंसा करतो। आता भंतेजींनी आपल्या विस्ताराने आपणास धम्मदेशना दिली दोघांनी पण, आणि घड्याळामध्ये मला वाटतं आता 9:15 होत आहेत रात्रीचे। आणि त्यामुळे मी मघाशी विचारलं आपणास की मी बोलणार नाही कारण प्रवचन नेहमीच ऐकता, पण तुमचा आग्रह पाहता थोडक्यात मी बोलेल आपणासमोर। तत्वज्ञान मी सांगणार नाही आहे आज। भगवान बुद्धाला ज्या बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध दिला ते बुद्ध म्हणजे सद्गुणांची खाण आहेत। जगतातील बहुसंख्य लोक ज्यांची बुद्धावर, धम्मावर आणि संघावर श्रद्धा आहे ते रोज आणि रोज त्रिरत्नांच्या गुणांचं स्मरण करून महान पुण्याचे भागीदारी बनत असतात। भगवान म्हणतात बुद्धाचं गुण स्मरण करणे देखील, धम्माचे गुण स्मरण करणे देखील आणि संघाचे गुण स्मरण करणे देखील महान पुण्य आहे। बुद्धानुसती, धम्मानुसती, संघानुसती याबद्दल आपण ऐकलेलं असेल। म्हणजे बुद्ध गुणांचं स्मरण करणे, धम्म संघ गुणांचं स्मरण करणे यासाठी सुद्धा खूप मोठं पुण्य आपण कमवू शकतो। आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला जो बुद्ध दिला, आपल्या भारताचा जर आपण विचार केला, खरं तर तुम्ही खरंच पुण्यवान आहात की या नागपुरात तुमचा जन्म झाला आहे। आम्ही पण तसे पुण्यवानच आहोत, तुम्हीच पुण्यवान नाही तर आम्ही पण पुण्यवान आहोत, कारण आम्ही ही दीक्षाभूमी आहे, दीक्षेची भूमी, आणि औरंगाबाद ही शिक्षेची भूमी आहे, क्रांतीभूमी आहे। बाबासाहेबांचं तिकडे वास्तव्य होतं, इकडे दीक्षा दिली बाबासाहेबांनी भारतीय सर्वच लोकांना आपल्या। परंतु औरंगाबादमध्ये शिक्षणाची गंगा बाबासाहेबांनी निर्माण केली मिलिंद महाविद्यालयामध्ये, आणि आम्ही खरं तर त्या मिलिंद महाविद्यालयाचे विद्यार्थी आहोत याचाही आम्हाला सार्थ अभिमान आहे। आणि त्या औरंगाबादेत आम्हाला राहायला मिळते आहे बऱ्याच वर्षांपासून। खरं तर जरी नागरिकत्व औरंगाबादचे असले तरी आमचा एक पाय औरंगाबादमध्ये असतो, आधार कार्डवर औरंगाबादचा पत्ता असल्या कारणाने, पण दुसरा मात्र सगळीकडेच पाय असतो। तुम्ही पाहत असाल रोज इकडे ना तिकडे कुठे ना कुठे आहे। आता सध्या हा विदर्भ दौरा आहे आमचा, बऱ्याचदा नागपुरात बोलवलं आम्हाला,
नागपूरचे लोक खूप श्रद्धावान आहेत, खूप धार्मिक आहेत. बऱ्याच ठिकाणी बरे वाईट लोक असतात. सगळेच काही श्रद्धावान, सगळेच काय धार्मिक नसतात किंवा सगळेच काय अधार्मिक आणि अश्रद्धावान पण नसतात. कमी जास्त प्रमाण प्रत्येकच ठिकाणी आहे. तसं नागपुरात देखील खूप श्रद्धावान लोक आहेत. सर्वच माता भगिनी, उपासक उपासिका श्रद्धावान आहेत, दानशूर आहेत. आणि म्हणून इथून पुढे आमचा 20 तारखेपासूनचा जो प्रोग्राम आहे तो भंडाऱ्यालाच असणार आहे. तुमच्या जवळच आहे नागपूरपासून भंडारा. तिकडेच्या लोकांनी सुद्धा आम्हाला फार आग्रह केला की भंते या परिसरात तुम्ही कधीच आला नाहीत आणि म्हणून इकडे आमच्या परिसरात तुम्ही यावेत. आणि म्हणून तिकडे जाऊन सुद्धा आता रोज आणि रोज आम्हाला धम्मदेसना द्यावी लागणार आहे. तर मी आपणास आज सांगेल जी गाथा मी मघाशी म्हणालो धम्मपदातील ती गाथा आहे. त्या गाथेमध्ये भगवान बुद्ध म्हणतात, दिवसाला सूर्य चमकतो, दिवसाला सूर्य चमकतो, रात्रीला चंद्रमा चमकतो. दिवसाला सूर्य चमकतो, तो प्रकाशित करतो. रात्रीला चंद्रमा चमकतो, तोही सर्वांना प्रकाशित करतो. इथे जेवढे शहराच्या बाहेर जंगलात पशु पक्षी प्राणी राहतात त्यांना त्या चंद्राचा प्रकाश सहाय्यक ठरतो. माणसांना देखील कधी शेतात वगैरे असतील आणि पौर्णिमेच्या दरम्यानचा टायमिंग असेल तर लोकांना त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये सर्व काही दिसते. तर भगवान म्हणतात की दिवसाला सूर्य चमकतो, रात्रीला चंद्रमा प्रकाशित करतो. ध्यानी व्यक्ती आपल्या ध्यानाच्या जोरावर स्वतःला प्रकाशित करतो. परंतु भगवान बुद्ध मात्र सदा सर्व काळ दिवस रात्र सदैव क्षण प्रतिक्षण आपल्या ज्ञानाच्या तेजाने सर्वांना प्रकाशित करत असतात आणि आपलं तेज सर्वत्र प्रसारित करत असतात. आणि म्हणून भगवान बुद्ध सर्वश्रेष्ठ आहेत असं बौद्ध साहित्यात आणि बुद्ध वचनामध्ये सांगितलं आहे. धम्मपदातील एक बुद्ध वग्ग आहे, त्या बुद्ध वग्गामध्ये भगवंताची महिमा गायलेली आहे. आपण जी वंदना करतो रोज आणि रोज, त्या वंदनेमध्ये सुद्धा भगवंतांमध्ये असलेल्या 9 प्रकारच्या विशिष्ट गुणांचं आपण वर्णन करत असतो. इतिपिसो भगवार्हं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरीसदम्म सारथी सत्था देव मनुष्यानं बुद्धो भगवाती. हे भगवंतामध्ये असलेले किती गुण आहेत? 9 गुण आहेत. धम्मामध्ये सुद्धा स्वाख्यातो भगवता धम्मो संदिठ्ठिको अकालिको यहिपस्सिको ओपनयिको पच्चतं वेदितब्बो विन्योहिती. हे धम्मामध्ये असलेले गुण आहेत. तुमच्याकडे वंदनेचं पुस्तक असेल तर त्या वंदनेच्या पुस्तकामध्ये ही बुद्ध धम्म संघ वंदना जी आहे त्याचं तुम्ही भाषांतर कधी कधी वाचत राहा. पालीचं भाषांतर पण वाचलं पाहिजे, कारण पाली आपल्या प्रत्येकालाच येत नाही. आणि म्हणून मराठीमध्ये जे काही ट्रान्सलेशन केलेलं आहे तेही आपण वाचून घेतलं पाहिजे, जेणेकरून त्याचा भाव जो आहे तो भाव आपल्याला समजेल. संघवंदनेमध्ये सुद्धा संघाच्या गुणांचं स्मरण करतो आपण, कौतुक करत असतो. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो उजुपटिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो सामीचिपटिपन्नो भगवतो सावक संघो यदिदं चत्तारी पुरीसयुगानी अट्ठपुरीस पुग्गला येस भगवतो सावक संघो आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अंजलीकरणीयो अनुत्तरं पुण्यं खेतं लोकसाती. हे 3 गुणांचं स्मरण आपण नेहमी करत असतो बघा. तर ही वंदना म्हणजे बऱ्याच लोकांना, आपल्या लोकांना, मी हा विषय यासाठी म्हणून सांगतोय आजचा की बऱ्याच ठिकाणी आम्ही जातो, काही लोक असतात जास्त हुशार असणारे, काही लोक असतात जगामध्ये बघा. काही हुशार असणारे लोक असतात, काही अज्ञानी लोक असतात, आणि तिसरा प्रकार जो असतो तो अति हुशार असतात बघा. तर तुम्हाला माहिती आहे अति हुशार लोक कसे असतात. समजा आता बायांनी हा कार्यक्रम इथे घडून आणला तर उद्या काय चांगलीच चर्चा चालेल असा काही विषय नाही. तुम्ही तशी अपेक्षा करू नका की बा सारे लोक कौतुकच करतील आपले. बाप्पा काही लोक तर असे म्हणतील आता बायांना काय काम आहे हो, कुठून भंतेजींना आणलं, कायच गरज होती, काय वंदना करता, काय कार्यक्रम करता, आणि एवढ्या मोठ्या पैशांची उधळण करायची कायच गरज होती, स्टेज लावायची कायच गरज होती, आणि एवढ्या रात्रीला 10 वाजेपर्यंत कुठं काय कार्यक्रम असते का, यांना काय काम धंदा नाही. बाप्पा असे म्हणणारे लोक आहे का नाही?
हे पहा हो म्हणतात तुम्ही, तर खरंच असतात ना. भगवंताच्या काळातही असे लोक होते की जे भगवंताचं निंदा करत होते. आजही असे लोक आहेत की भगवंताचीही निंदा करतात, भिक्षू संघाची पण निंदा करतात, आणि उद्याही असे लोक राहतील. तीनही काळामध्ये हे दोन्ही प्रकारचे लोक असतात. काही लोक कौतुक करणारे असतात, प्रशंसा करणारे असतात, श्रद्धावान असतात, धार्मिक असतात, विनम्र असतात, दानी असतात, तर काही लोक मात्र त्याच्या उलट असतात. विहारात चालले, कशाला चालले विहारात, काय विहारात आहे, असं तसं आहे, आणि घरीच बसा तुम्ही. मग टी व्ही पाहून किती बिघडा, पण घरीच बसा, तिकडं नका जाऊ, अशा विचाराचे पण काही लोक असतात बघा. काही लोक दानी, तर काही लोक बिलकुल कंजूस. काय दान द्यायचं, आपलंच घर बांधू, सोफा घेऊ, टी व्ही घेऊ, अजून काय काय घेऊ, दवाखान्यात जाऊ, असे पण लोक असतात. म्हणून भगवान बुद्धांमध्ये बघा 5 प्रकारचा प्रकाश, आभा, तेज भगवंतांमध्ये होतो. असे अनेक अनेक गुण होते. आता जे सांगितले वंदनेतले 9 गुण, काही एवढेच गुण नव्हते, तर अनंत गुणांची खाण म्हणजे भगवान बुद्ध होते. तर त्यापैकी बघा हे 9 गुण तर आपणास ठाऊक आहेत. मी ही जी गाथा म्हणालो की भगवान बुद्ध दिवस रात्र प्रकाशित असतात, प्रकाशित करत असतात सर्वांना, तर त्यामध्ये मी आज आपणास सांगेल की भगवान बुद्धांमध्ये 5 प्रकारचं तेज असते भगवंतामध्ये. किती प्रकारचं तेज असते? 5 प्रकारचं तेज असते भगवान बुद्धांमध्ये. एकदा बघा भगवान श्रावस्तीमध्ये राहत होते, आणि श्रावस्तीमध्ये राहत असताना महापवारणा दिन होता. वर्षावासाच्या नंतर तो दिवस असतो कठीण चिवरदान महापवारणा. तर तो महापवारणाचा दिवस होता, आणि प्रचंड प्रमाणात भिक्खू जमलेले होते. सिनियर भिक्खू होते, ज्युनियर भिक्खू होते, उपासक पण होते, आणि राजा प्रसेनजीत सुद्धा देखील तिथे आलेला होता. सायंकाळ होत आलेली होती, सूर्य मावळत होता, आणि जसा सूर्य मावळतो तसा चंद्र उगवत असतो. सूर्य मावळतो आणि चंद्र उगवतो. हे दृश्य कधी पाहिलंय का तुम्ही? कधी पाहिलं की नाही दृश्य? झोपले? सूर्य मावळत असतो, चंद्र उगवत असतो का नाही? नाही? अहो खरंच असतं, असंच होते ना दिसण्याच्या बाबतीमध्ये. हो, तसा तर सूर्य कधी मावळतही नाही सायन्सनुसार, आणि उगवतही नाही. परंतु व्यावहारिक दृष्टीने जर आपण पाहिलं तर दररोजच गुड मॉर्निंग होते आणि दररोजच गुड इव्हिनिंग होते, नाही का? मग इव्हिनिंग होताना जर पौर्णिमेच्या दरम्यानचा चंद्र असेल तर तो आपल्याला दिसतो आकाशामध्ये, आणि सूर्य मावळत असतो. तर असा प्रसंग होता श्रावस्तीच्या ज्या जेतवन विहारामध्ये. आणि तेव्हा नेमकं राजा मात्र अलंकृत होऊन आलेला होता. प्रसेनजीत राजा अलंकृत होऊन आलेला होता आपल्या आभूषणांसह. भंते कालुदाई नावाचे एक भंते होते, तुम्हाला आपल्या प्रवचनातून तुम्ही ऐकलं असेल तर, ज्यांच्या विनंतीस मान देऊन भगवान बुद्ध 7 वर्षानंतर कपिलवस्तू नगरीला आले होते आपल्या वडिलांना आणि शाक्य लोकांना भेटण्यासाठी. ते भिक्खू बनले होते कालुदाई, आणि ते सुद्धा श्रावस्तीत भगवंताच्या समवेत राहत होते, आणि ते ध्यानी होते. ते नेमकंच ध्यानातून उठले होते. आनंद भगवंताच्या बाजूला होते. समोर राजा होता प्रसेनजीत, भगवान होते, कालुदाई भंते आले होते. तेव्हा आनंदाने भगवंताकडे पाहून हात जोडून भगवंताला तो आनंद भंते म्हणाले की भगवान, मी पाहतो आहे आत्ता सूर्य मावळायला आलेला आहे, आणि सूर्य या आकाशामध्ये चमकतो आहे, तो सर्वांना प्रकाशित करतो आहे. चंद्र सुद्धा आता चमकतो आहे, चंद्राचा प्रकाश सगळीकडे पडलेला आहे. राजा प्रसेनजीत देखील इथे आलेला आहे, आणि तो सुद्धा त्याची एक आभा आहे. भंते कालुदाई हे सुद्धा ध्यानातून उठलेले आहेत, त्यांची सुद्धा एक आभा आहे, त्यांचं सुद्धा एक तेज आहे. पण मी आपणास देखील पाहतोय रात्रंदिवस. या सगळ्या बाकीच्यांमध्ये सूर्याचा चमकण्याचा टायमिंग आहे, राजाचा चमकण्याचा टायमिंग आहे, चंद्राचा चमकण्याचा टायमिंग आहे. कालुदाई भंते सुद्धा ध्यानातून उठले, त्यांचा चमकण्याचा टायमिंग आहे. परंतु आपल्याकडे मी जेव्हा जेव्हा पाहतोय तेव्हा तेव्हा मात्र आपण सदा सर्व का क्षण प्रतिक्षण मात्र चमकताय. ह्याचं काय गुपित आहे, ह्याचं काय राज आहे? तेव्हा भगवान त्या आनंदाला उद्देशून
सर्व प्रजेला भिक्खूंना उद्देशून सांगतात. ही जी गाथा मी म्हणालो आता ती गाथा बोलून दाखवतात की सूर्य दिवसाला चमकतो, चंद्र रात्रीला चमकतो आणि राजा जो असतो तो आपल्या आभूषणांनी युक्त जेव्हा असतो रणांगणावरती, रणभूमीवरती, तेव्हा तो शोभून दिसतो. पण बुद्ध मात्र सदा सर्व काळ जे चमकून दिसतात आपल्या तेजोवलयाने, तर त्याला काय कारणं आहेत हे सांगताना भगवान म्हणतात आनंदाला की 5 प्रकारच्या तेजाने भगवान बुद्ध चमकून दिसत असतात. किती प्रकारच्या तेजाने? 5 प्रकारच्या तेजाने. त्यातलं पहिलं तेज कोणतं आहे भगवंताचं? तर त्याला शील तेज म्हटलेलं आहे. कोणतं तेज आहे? शील तेज. जे आपण पंचशील, अष्टशील, दशशील, 227 शील भिक्खूंचे, हे जे काही शील मीन्स सदाचार, नैतिकता, भगवंतांमध्ये शील होतं. सदा सर्व काळ ते शील पालनामध्ये असायचे. आणि म्हणून भगवंताकडे पाहायला बरोबर बघा, बाबासाहेब बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथामध्ये लिहितात की काही लोक असे होते की भगवंताकडे पाहायला बरोबर बदलायचे. तुम्ही बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ वाचला असेल, भगवान जर असे रस्त्याने चालले आणि कोणाला जर दिसले आणि त्यांचं जर कधी पुण्य असेल तर बरोबर ते लोक हात जोडायचे आणि भगवंताचं ते तेजोवलय पाहून, शीलाचा प्रभाव पाहून लोक बदलायचे, भगवंताला शरण यायचे, त्यांच्या धम्माला शरण यायचे, त्यांच्या संघाला शरण यायचे. अंगुलीमालाच्या बाबतीत, आम्रपालीच्या बाबतीत देखील असंच घडलेलं आहे. अनेक लोकांच्या बाबतीत असं घडलेलं आहे. कारण भगवंतामध्ये शीलाचं तेज होतं. आणि ते तेज तुम्ही फोटोमध्ये वगैरे कधी भगवंताचा फोटो पाहिला असेल बघा. अगोदरच्या काळामध्ये एक भगवंताचा फोटो होता असा, त्यांच्या त्या डोक्याच्या पाठीमागे अशी आभा दाखविल्या जायची. आता पण दाखवतात भगवंताच्या पाठीमागे अशी आभा, असे एकदम किरण निघालेले वेगवेगळ्या रंगाचे असं दाखवतात. भगवंतामध्ये बघा वेगवेगळ्या प्रकारचे जे गुण होते, सद्गुण होते किंवा जी पावर होती, तेज होतं, त्यापैकी शीलाचं एक तेज होतं. आणि ते शील तेजाने भगवान बुद्ध असे प्रकाशित असायचे, चमकायचे. आता जसं लोक लग्नात वगैरे आम्ही जेव्हा जातो तर समजा एखादे नवरी नवरदेव ओळखीचे असतात, असे नेहमी दिसतात. आणि त्या दिवशी लग्नात गेलो तर त्या नवरीला नवरदेवाला आम्ही पाहिलं, ते ओळखीचेच होते आमच्या अगोदरपासून. पण नेमकं त्या लग्नात लग्न लावायला आम्ही गेलो आणि त्यांच्याकडे पाहिलं तर मी म्हटलं बाबा हे कोण आहेत? तर ते एकदाला विचारलं, म्हटलं बा हे नाव तर तेच दिसत आहे पण हे चेहरे ते दिसत नाहीत. तर ते म्हणे भंतेजी त्यांना ते पार्लरमध्ये नेतात म्हणे आणि त्या पार्लरमध्ये नेऊन ते काय लावतात म्हणे इथं आणि ते चेहरा बदलते म्हणे, मग सगळंच बदलते म्हणे. आणि त्यामुळे भगवान बुद्धांमध्ये मात्र मेकअप न करता, कुठल्याही सौंदर्य प्रसाधनांचा वापर न करता तरीसुद्धा भगवंताचा संपूर्ण चेहरा, संपूर्ण शरीर यष्टी आणि त्यातून निघणारा सुगंध हा एकदम अतुलनीय असतो. त्याची कशाशीही कंपेअर करू शकत नाही, तुलना करू शकत नाही. कारण भगवान बुद्ध असंख्य वर्षांपासून शीलाने परिपूर्ण असतात. शील पारमिता त्यांनी पूर्ण केलेली असते आणि ज्यांनी शील पारमिता पूर्ण केलेली असते ते सौंदर्याची खान असतात. हे भगवंतानं सांगितलं आहे. मनुष्याला आणि सर्व प्राण्यांना देखील आज घडीला जे म्हणून या जन्मात काही मिळते त्या सर्वांचं कारण आहे आपलं तत्सम पुण्य कर्म, म्हणजे कुशल कर्म किंवा अकुशल कर्माचा परिणाम आहे बघा. आणि म्हणून सगळेच लोक सुंदर आहेत का या जगतात जन्माला येणारे? पहा बरं आरशासमोर, सगळेच लोक सुंदर आहेत का? नाही आहेत. सगळेच लोक कुरूप आहेत का? नाही आहेत. सगळेच लोक बहिरे आहेत का? नाही आहेत ना. प्रत्येक जण वेगवेगळा आहे. प्रत्येकाचे गुण पण वेगवेगळे, स्वभाव वेगवेगळा आणि सौंदर्य वेगवेगळं. कुणाचं नाक कसं तर कुणाचं नाक कसं, कुणाचे कान कसे तर कुणाचे कान कसे, कुणाचे डोळे कसे, कुणाच्या भुवया कशा, कुणाचं काय कसं. भगवंताला जेव्हा विचारलं कोणी श्रीमंत आहे तर कोणी गरीब आहे, हे प्रत्येकाचं वेगळेपण जे आहे ह्यासाठी सुद्धा भगवान बुद्ध म्हणाले पुण्य कर्म त्यासाठी जबाबदार आहे, कुशल कर्म जबाबदार आहे. आणि भगवंताने तर असंख्य वर्षांपर्यंत एक पारमिता पूर्ण केली बोधिसत्वावस्थेमध्ये आणि तेव्हा कधी ते सम्यक संबुद्ध झाले. बाबासाहेब बोधिसत्व होते. बाबासाहेबांनी सुद्धा अनंत पुण्य केलं. इच्छा असंख्य लोकांना आपल्याच या नागपुरामध्ये सर्वश्रेष्ठ दान दिलं बाबासाहेबांनी. सब्ब दानं धम्म दानं जिनाती
हे भगवंताचं वचन आहे। आणि बाबासाहेब आंबेडकरांनी बोधिसत्व असल्या कारणाने न भूतो न भविष्यती, रक्ताचा एकही थेंब न सांडविता, याच आपल्या नागांच्या नागभूमीमध्ये 14 ऑक्टोबर 1956ला कोणतीही कुणालाही बळजबरी न करता एकदम फक्त हाक दिली की मी बुद्ध धम्माच्या नावेत बसून चाललो आहे, ज्यांना कुणाला माझ्या समवेत यावयाचे असेल त्यांनी स्वइच्छेने माझ्यासोबत यावे, परंतु अभ्यासाअंतीच त्यांनी माझ्या समवेत यावे, मेंढरं होऊन माझ्या मागे येऊ नये, अशी सुद्धा आगाऊ सूचना बाबासाहेबांनी आपल्या लोकांना दिली। आणि आपल्या लोकांनी बाबासाहेबांचं ऐकलं, बोधिसत्वाचं ऐकलं आणि या नागपूरमध्ये बौद्ध धम्माची दीक्षा घेतली। बोधिसत्वाने धम्माचं दान दिलं बघा। असे बोधिसत्व असतात ती एक एक पारमिता आपली पूर्ण करत असतात। आणि त्यामुळे भगवंताने सुद्धा आपल्या पूर्वजन्मांमध्ये किंवा असंख्य वर्षांपासून अनेक पारमिता पूर्ण केलेल्या असतात, त्यामध्ये सील पारमिता असते। म्हणून भगवंताचं तेज जे आहे, सीलाचं तेज हे विशिष्ट प्रकारचं तेज असते आणि म्हणून भगवंतामध्ये हे एक प्रकारचं तेज होतं बघा। दुसरं जे तेज आहे, मी शॉर्टमध्ये बोलतोय कारण घड्याळ पुढे पुढे चालली आहे, तुमच्या चेहऱ्यावर प्रसन्नता नक्कीच आहे, पण इकडे घड्याळाचा काटा असा 12च्या ठोक्याकडे चाललेला आहे। कारण 2-3 रात्रांपासून एक तर झोप नाही आणि प्रवास तर कंटिन्यूअस आहे। लोकांना वाटते भंतीजी तर बापा व्यवस्थितच दिसत आहे सगळे, पण तसं काही नाही। अंदरून सगळं काही जे आहे ते काय होते काय नाही ते आम्हालाच माहीत। कमर काय म्हणते, पाठ काय म्हणते, काय म्हणते ते, तर प्रवास सुरू आहे आणि त्यामुळे झोप पण नाही, प्रवास पण आहे, पुढे जायचं आहे, आरामाची पण भंतीजींना गरज आहे। त्यामुळे मी शॉर्टमध्ये सांगतो आहे। तर पहिला तेज कोणतं सांगितलं आपणास मी? कोणतं तेज सांगितलं? शील तेज आहे बघा। भगवान बुद्धांमध्ये कोणतं तेज होतं? शील तेज। दुसरं तेज होतं बघा गुण तेज। कोणतं तेज होतं? तर गुण कोणते? तर आता मघासी मी जे म्हणालो, इतिपि सो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरीस दम्म सारथी सत्था देव मनुष्यानं बुद्धो भगवाती, असे बुद्ध आहेत। आणि त्या बुद्धाला मग आपण काय म्हणतो की नत्थी मे शरणं अन्यं, त्यानंतर यंकिंची रतनं लोके, हे जे म्हणतो बुद्धं जीवित पर्यंतं, जीवन पर्यंत मरेपर्यंत मी फक्त आणि फक्त बुद्धाला शरण जाईल, मी त्यांच्याच मार्गाने मार्गक्रमण करेल, असं बुद्ध वंदनेमध्ये आपण म्हणत असतो। म्हणून बुद्ध सद्गुणांची खाण होते। आता त्याचा विस्तार मी करणार नाही आहे, कारण हे 3 रत्न जे आहेत, या 3 रत्नांमध्ये जे गुण आहेत ते मी विस्ताराने घेणार आहे प्रवचन। तर ते एवढे एकदाच नाही सांगू शकत, सारे पदार्थ एकदाच केले ना असा घास घेतला आणि टाकला तोंडात, ते जमत नाही। म्हणून भगवान बुद्धांचं महत्त्व, भगवान बुद्धांच्या मध्ये असलेले सद्गुण, एक सद्गुण मी विस्ताराने सांगणार आहे। जसं महामंगलसूत्र सांगितलं तसं बुद्ध गुणांच्या संदर्भामध्ये, धम्म गुणांच्या संदर्भामध्ये आणि संघ गुणांच्या संदर्भामध्ये देखील मी सांगणार आहे। तिसरं जे तेज आहे बघा ते प्रज्ञा तेज आहे। कोणतं तेज आहे? प्रज्ञा तेज। प्रज्ञा म्हणजे काय? प्रत्यक्ष ज्ञान। तर कोणतं प्रत्यक्ष ज्ञान प्राप्त झालं भगवंताला? 4 आर्य सत्यांचं ज्ञान प्राप्त झालं होतं भगवंताला, नाही का? निर्वाण, परिनिर्वाण, महापरिनिर्वाण तुम्ही ऐकलं असेल, त्या 4 आर्य सत्यांच्या संदर्भात आहे। तपोचं, ब्रह्मचर्याचं आपण महामंगलसूत्रात शिकवलं आहे तुम्हाला। तर त्यामध्ये 4 आर्य सत्यांचं ज्ञान प्रत्यक्ष, 37 बोधिपाक्षीय धर्म असतील, आर्य अष्टांगिक मार्ग असेल, 40 कर्मठान असतील, ध्यानाच्या सगळ्या पायऱ्या असतील, ह्याचं इतंभूत ज्ञान भगवंताला प्राप्त झालं, ती प्रज्ञा भगवंताला प्राप्त झाली होती। आणि म्हणून बघा कधी कधी तुम्ही वाचत असाल, ऐकत असाल, समोर कोणी बसलं आणि त्यांचं कधी पुण्य असेल तर जाग्यावर लोक कधी कधी श्रोतापन्न व्हायचे, सक्रतागामी व्हायचे, अनागामी व्हायचे आणि कुणी अर्हत व्हायचे। हे तुम्ही ऐकलं असेल बघा, जागेवरती बसून। का होत होतं असं माहिती आहे? तर भगवंतामध्ये हे 5 गुण होते, त्यापैकी प्रज्ञा तेज भगवंतामध्ये होतं। आणि त्यामुळे भगवंताकडे प्रज्ञा असल्या कारणाने समोरच्या व्यक्तीला बरोबर भगवंताला काय म्हणायचं आहे ते समजायचं
आध्यात्मिकदृष्ट्या आध्यात्मिक लेवलवरती आणि समोरच्या लोकांना मार्गफल प्राप्त व्हायचं म्हणून प्रज्ञा तेज सुद्धा भगवंतामध्ये होतं. त्यामुळे त्यांची चर्या जी होती, एखादा दुश्मन जरी समोर आला तर तो घायाळ व्हायचा भगवंताकडे आल्यानंतर. तुम्ही कृषी भारद्वाजाचं उदाहरण ऐकलं असेल. मागे मी एका आलवकाबद्दल सांगितलं. आलवक यक्ष जयमंगलाठ्ठ गाथेमध्ये त्याचा संदर्भ आहे. आलवकाचं उदाहरण पण तुम्हाला मी सांगितलं होतं की त्याने भगवंताला आत ये बाहेर जा, आत ये बाहेर जा असं 2-4 वेळा म्हणाला तो. पण नंतर भगवान बुद्धाला तो म्हणाला की अजून बाहेर जा, तर भगवान बुद्ध म्हणाले बिलकुल नाही जाणार. मग त्याने भगवंताला काही प्रश्न केले होते आणि भगवंताने त्याच्या प्रश्नांचं उत्तर दिले होते आणि तो मग भगवंताला शरण आलेला होता. असे प्रज्ञावान होते भगवान बुद्ध. अंगुलीमालाकडे तलवार घेऊन गेली नाही दुसरी. आपण जसं भांडण केलं कोणी कोणाबरोबर, अरे म्हटलं की बापा लगेच का रे बा, झाला असेल माझी गलती तर ठीक आहे बा, मी सॉरी म्हणतो, असं नाही चालत आपल्याकडे. मला बोलता का तुम्ही असं म्हणून बापा ते भांडणच भांडण, ते सारं पेटवतेच भांडण. असं रॉकेल टाकत राहते, इंधन टाकत राहते त्याच्यावरती, एवढं भांडाभांडी सुरू राहते घराघरांमध्ये. भगवंताकडे मात्र संयम आणि शांती होती, शांती होती आणि त्या बलाने भगवान बुद्धाने अंगुलीमालाला जिंकलं. बघा, नालागिरी हत्तीला जिंकलं भगवंताने शांती संयमाच्या बलाने. तो युद्धामध्ये ज्याला सोडत होते तो हत्ती भगवंतावरती जेव्हा सोडला गेला तेव्हा त्याला सुद्धा भगवंताने जिंकलेला आहे. मी लोकांना सांगतो किमान आपल्या घरातल्या माणसांना तरी आपण जिंकलं पाहिजे. माणसांनी घरातल्या बायांना जिंकावं, बायांनी माणसांना तरी किमान जिंकावं. नाही तर सोबत तर राहतात बापा, लग्न लावून दिलंय म्हणून, पण पटत काय नाही, जमत नाही. जसं मुंगूसन साप समोरासमोर आले की मारामारी शिवाय दुसरा विषयच होत नाही, तसे काही काही लोक सोबत जरी राहत असले तरी समजा बाहेरून कुठून आलेच कोण, माणूस असेल बाई असेल, तर फम 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 असे सापासारखे करतील. आणि एवढा कुठं उशीर असते का, तेवढं कुठं उशीर असते का, हे असं आणतात का, ते तसं करतात का, हे असं बोलतात का. भाकर गोड लागत नसेल, कुणाला झोप येत नसेल बापा, टेन्शननं भरलेले लोक आमच्याकडे येतात. बनतेजी म्हणते काय करू, म्हणते हात टेकले, म्हणते बोलण्याने येईना आणि काहीच म्हणू शकत नाही, म्हणते बनतेजी भांडू शकत नाही, मारू शकत नाही, आता तुम्हीच सांगा म्हणते मी काय करू. तर मी म्हटलं एवढ्या टेन्शनमध्ये तुम्ही आले तर तुम्हाला दीक्षा दिली असती तर तुम्ही आम्हाला टेन्शन द्याल पुन्हा. कारण ज्यांनी गाठोडच बांधून ठेवलं टेन्शनचं, ते जर आपल्या जवळ आलं तर ती हळूहळू 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 सोडते गाठ त्या टेन्शनची. इकडचं सांगेल, तिकडचं सांगेल, इकडचं सांगेल, तिकडचं सांगेल. ते दिवसभर जरी बसले कोणाजवळ, असे टेन्शनवाले तुम्हाला कधी भेटत असतील तर पाहते सदा सर्व काळ तेच टेन्शनचंच गाठोडं सोडतील. कधी प्रेमाची गोष्ट, कधी विहारातली गोष्ट, कधी ग्रंथातली गोष्ट, कधी बुद्धाची गोष्ट, असे नाही करणार. ते टेन्शनचीच गोष्ट करतील आणि मलाच जगा वेगळं कसं टेन्शन आहे आणि आता माझं काही खरं नाही, असे बोलणारे बरेच लोक असतात बघा. परंतु भगवान बुद्ध मात्र अशा प्रकारच्या मानसिकतेतल्या सगळ्या लोकांना असे क्षणात बदलवत होते. कारण त्यांच्याकडे कोणतं तेज होतं, प्रज्ञेचं तेज होतं भगवान बुद्धांकडे. आणि चौथं एक तेज भगवंताकडे होतं बघा, पुण्य तेज. कोणतं तेज होतं, पुण्य तेज. आता पुण्य काय आहे, पुण्य काय आहे, पारमिता माहिती आहे तुम्हाला. पारमिता नाव नाही पारमिता कुणाचं, तर बुद्धत्व प्राप्तीसाठी ज्या सहाय्यक बनू शकतात, पूर्णत्वाच्या अवस्था या जीवनाला परिपूर्ण बनविण्यासाठी ज्या सहाय्यक बनतात, अशा 10 पारमिता सांगितलेल्या आहेत बघा. बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथात बाबासाहेबांनी सांगितल्या. दस पारमिता, परमत्त पारमिता, उपपारमिता, अशा 20-30 पारमिता आहेत. त्याच्यातल्या मुख्य 10 पारमिता सांगितलेल्या आहेत. सांगितलं तर भगवान बुद्धांमध्ये पुण्य तेज होतं. तर या पारमिता, सर्व प्रकारच्या पारमिता भगवंताने अनेक अनेक वेळाला पाळलेल्या आहेत. तुम्ही जर कधी बुद्ध चरित्र वाचलं तर भगवंताने जातक कथांमध्ये प्रामुख्याने सांगितले बघा की पारमिता त्यांनी कशा पाळलेल्या आहे. कठीण परिस्थितीमध्ये देखील
विरोधाभासी परिस्थिती असेल त्यामध्ये सुद्धा त्यांनी शील पारमिता, दान पारमिता, उपेक्षा पारमिता अशा एकूण पूर्ण 10 पारमिता आहेत. कशा पाळल्या ह्या संदर्भामध्ये भगवान बुद्धांच्या संदर्भात सांगितलेलं आहे विस्ताराने. आता मी इथे विस्तार तो करणार नाही. 5वं एक तेज सांगितलेलं आहे आणि ते तेज म्हणजे धम्माचं तेज, धम्म तेज. कोणतं तेज सांगितलं आहे? धम्म तेज. भगवान बुद्धांमध्ये बघा हे विशिष्ट प्रकारचे 5 तेज होते. शेवटचं धम्म तेज सांगितलं आहे. आणि धम्म तेज कोणतं होतं भगवंतामध्ये? तर आपण स्वाखातो भगवता धम्मो जे म्हणतो, भगवंताचा धम्म सुआख्यात आहे. समोरच्याला समजेल, समोरच्याचं मन जिंकता येईल, तो श्रोतापन्न बनेल, सकृतागामी बनेल, या मार्गामध्ये येईल, दुःखमुक्त होईल, त्याचं निर्वाण त्याला प्राप्त होईल, मुक्त अवस्था प्राप्त होईल. अशा प्रकारचा जो भगवंताचा धम्म आहे त्या धम्माचं तेज सुद्धा भगवंताकडे होतं. म्हणून भगवंताचा धम्म अकालिको आहे. बघा, काळाची मर्यादा भगवंताच्या धम्माला नाही आहे. त्या काळामध्ये विशाखाने जे उपोषथाचं पालन केलं आहे काटेकोरपणे, तिला जे कोणते लाभ झाले, आत्ता देखील जर कोणी संकल्पपूर्वक उपोषथाचं पालन करत असेल काटेकोरपणे, श्रद्धा ठेवून त्रिरत्नांवरती, त्यांना सुद्धा त्याचा तसाच लाभ होऊ शकतो. भगवंताच्या धम्माला काळाची मर्यादा नाही आहे. 3ही काळामध्ये जन्माला येणारे माणसं जे कोणी असतील, ते भिक्खू असतील, उपासक असतील, ते धम्माचं जर आचरण करत असतील तर त्यांना तेच फळ प्राप्त होते जे भगवंताच्या काळामध्ये उपासकांना, भिक्खूंना प्राप्त होत होतं. आणि म्हणून असे 5 तेज, 5 प्रकाश, 5 महासद्गुण भगवंतामध्ये होते. त्यामुळे बाबासाहेबांनी आपल्याला हा बुद्धाचा धम्म दिलेला आहे. परंतु बुद्ध महान जरी असले, सद्गुणांची खाण जरी असले, तरी सर्वच लोकांची भगवंतावरती काही श्रद्धा नसते. त्यांच्या धम्मावर सुद्धा सर्वच लोकांची काही श्रद्धा नसते आणि संघावर सुद्धा सर्वच लोकांची काही श्रद्धा नसते. त्याचं उदाहरण जर मी तुम्हाला सांगू तर जुनी ठावरे कॉलनीमध्ये एवढेच लोक असतील का जे आता इथे उपस्थित आहेत? भलेही तुम्ही मोठ्या संख्येनेच उपस्थित आहात, महिला आहेत, पुरुष आहेत, लेकरं पण आहेत, पण जर सर्वे केला तर एवढेच लोक आहेत का? लग्नात बुद्धं शरणं गच्छामी म्हणणारे, बड्डेच्या वेळेस बुद्धं शरणं गच्छामी म्हणणारे एवढेच लोक असतील का? नाही आहे. भरपूर लोक असतील ना, पण ते सर्वच लोक इकडे येऊ शकले नाही. किंवा जर आपण सर्वे केला तर प्युअरली सगळेच बुद्धिस्ट आहेत का? तर सगळेच प्युअरली बुद्धिस्ट असतील का? आता मी दुपारी एका ठिकाणी बोललो, ते नागपुरात कोणतरी जन्मग्रहण केला आणि ते बेड्या बांधलेला आहे म्हणून तिथे सांगितलं मी. ते बेड्या बांधलेलं कोणतरी बाबा आहे, तसा जे कोणीतरी बाबा जन्माला आला म्हणे इकडे, त्याच्याकडे लोक जाता म्हणे आपले नागपूरमधले, असं मी ऐकलं आहे. तर भगवंताच्या धम्मावर तेव्हा आणि आत्ताही संघावर, बुद्धावर श्रद्धा असणारे सर्वच लोक नसतात. बाबासाहेबसुद्धा आपल्याला जो बाबासाहेबांनी बुद्ध दिला, तर बुद्ध दिला तरीसुद्धा मात्र देखील आजही अनेक लोक असे आहेत की जे 22 प्रतिज्ञांचं पालन करत नाहीत. आजही असे लोक आहेत 22 प्रतिज्ञांचं पालन करत नाहीत. कारण 22 प्रतिज्ञा त्यांना समजल्या नाहीत, बुद्धाचं महत्त्व त्यांना समजलं नाही, संघाचं महत्त्व त्यांना कळालेलं नाही आहे. आणि म्हणून बघा की ज्यांना महत्त्वच कळत नाही ते लोक असे असतात की नाव ठेवणारे असतात. आता मी तुम्हाला जसं म्हणालो, तर त्या लोकांचं एकच काम आहे की धम्माला अधम्म समजतात, अधम्माला धम्म समजतात. म्हणजे वाईटाला चांगलं समजतात आणि चांगल्याला वाईट समजतात, अशा प्रवृत्त्या असतात. तर तुम्हाला आता सरते शेवटी एक दृष्टांत सांगतो मी की काही लोक असे असतात. दृष्टांताने धम्मदेशना संपवतो मी. फास्टली बोलतो आहे आणि शॉर्टमध्ये बोलतो आहे मी, कारण वेळ जास्त झालेला असल्या कारणाने. बुद्धाचं महत्त्व, त्यांच्या धम्माचं महत्त्व आणि त्यांच्या संघाचं महत्त्व काही लोकांना का नाही? काही लोक वादविवादच का करतात? काही लोकांचा वंदनेवरती विश्वास नाही. बघा आपल्या तुम्हालाही भेटत असतील असे काही लोक की वंदना करून काही होत नाही असे म्हणणारे. काही लोक असे भेटत असतील तुम्हाला की दान देऊन काही भेटत नाही. काही लोक असेही भेटत असतील तुम्हाला की बाबासाहेबांनी मूर्तीपूजा बौद्ध धम्मात सांगितली नाही. काही लोक असेही भेटत असतील तुम्हाला की धम्माचं आचरण वगैरे काही नसते, शील सदाचार वगैरे काही नसते, पाप पुण्य वगैरे काही नसते,
किंवा अजून जे काही गोष्टी सांगितल्या तत्वज्ञानातल्या ह्या काहीच नसतात असेही सांगणारे लोक तुम्हाला भेटत असतील. खो घालणारे लोक असतात भरपूर, अडचण निर्माण करणारे लोक असतात भरपूर. तर एकदा बघा, दृष्टांत आहे. जंगलामध्ये वाघ आणि वाघासोबत गाढव, जंगलामध्ये एकदा गाढव आणि वाघ मित्र होते. दृष्टांत आहे, दृष्टांताला दृष्टांतासारखंच घ्यावं, त्यातला मर्मच घ्यायचा असतो फक्त. तर वाघ आणि गाढव मित्र होते एकमेकांचे आणि जंगलामध्ये ते राहत होते. आणि जंगलात राहत असताना एकदा असं दूर एक हरिण चरत होते. वाघ आणि गाढव सोबतच होते. ते हरिण चरत असताना त्या वाघाने गाढवाला म्हटलं की अरे दादा, गाढव दादा, जरा ते बघ हरिण दिसते का, ते हरिणच आहे का, ते लांब होतं जरा. आता गाढवालाही दिसत होतं आणि वाघालाही दिसत होतं, पण गाढवाला विचारल्यावर गाढव म्हणे ते हरिण नाही, ते माकड आहे. तो वाघ म्हणे असं कसं शक्य आहे. तो हे जवळ गेले थोडेफार त्याच्या, आणि जवळ जाऊन मग वाघाने त्या गाढवाला सांगितलं की बघ बरं, तू म्हणत होता माकड आहे, हरिण तर आहे. तर गाढव ऐकायला तयारच नाही. गाढव म्हणे नाही नाही नाही, माकडच आहे म्हणे. आता गाढवाला म्हणायचं होतं माकडच आहे, माझंच खरं आहे, आणि वाघ प्रामाणिकपणे सांगत होता की ते हरिण आहे. आता दोघांमध्ये झाला वाद. वाद गेला विकोपाला, आणि मग आता त्या वादावरती न्याय मिळाला पाहिजे म्हणून गेले राजाकडे. राजा होता सिंह. दोघेही गेले त्याच्याकडे न्यायासाठी, आणि तिथे जाऊन वाघाने तक्रार केली गाढवाची राजाकडे की महाराज, आम्ही एका ठिकाणी चरत होतो, जेवण करत होतो, आणि आमच्या जवळच एक हरिण होतं, आणि त्या हरिणाबद्दल मी खात्रीने सांगितलं या गाढवाला की ते हरिण आहे. ह्याला जवळ जरी नेऊन सांगितलं मी तर हा म्हणते की ते हरिण नाही, माकडच आहे. याच्यावर तुम्ही न्याय द्या आम्हाला. तर तो सिंह त्या वाघाला म्हणे की गाढवाचंच बरोबर आहे म्हणे, तुझं बरोबर नाही. तो गाढव नाचत नाचतच तिथून पळत निघून गेले. मी जिंकलो, मी जिंकलो म्हणून. ते गाढव निघून गेल्यावर तो वाघ राजाजवळ गेला आणि महाराज, मला सांगा की मी खरं बोलतोय, हवं तर तुम्हाला पण नेऊन दाखवतो तिथे की ते हरिणच होतं, तर तुम्ही असा चुकीचा न्याय का दिला. तर सिंह म्हणे ते तर गाढवच आहे म्हणे, पण तू नादी लागला गाढवाच्या, यामुळे खऱ्या अर्थानं गाढव कोण ठरलं, तूच ठरला म्हणे. ते तर गाढवच होतं. त्याने सांगितलं हरिण असताना देखील माकड होतं, पण तू तर ते माहीत असताना देखील त्याच्या नादी लागला, त्याच्यासोबत वाद केला. म्हणून मी हा दृष्टांत यासाठी सांगतो की जे समाजात आपल्या श्रद्धावान लोक आहेत, धार्मिक लोक आहेत, बुद्ध बाबासाहेबांवर श्रद्धा ठेवणारे लोक आहेत, तर त्यांनी मात्र वाघासारखं बनू नये, त्यांनी गाढवाच्या नादाला लागू नये. त्यांनी आपली आपली श्रद्धा प्रकट करत राहावी, बुद्धावर, धम्मावर, संघावर श्रद्धा ठेवावी. आता समजा कुणाला मान्यच नाही त्या गाढवासारखं, तर मान्यच नसलेल्या व्यक्तीला आपण काही करू शकतो का. औषध आहे का. जसं काही काही आजारांवर औषधच नसते, तसं काही काही लोकांवर कोणतंच औषध लागू पडत नाही. ते एकाच मोडवर असतात. मी जसं नेहमी सांगतो, मोबाईल जसा व्हायब्रेट मोडवर ठेवला की किती फोन करा ते व्हायब्रेट गुंग गुंग जागेवरच करते. ते सायलेंट मोडवर ठेवला तर तुम्ही किती कॉल करा ते जागेवरच आहे, ओरडत नाही, बोलत नाही, रिंगटोन वाजतच नाही त्याची. तर काही काही लोक असे आहेत की त्यांना बुद्ध सांगा, धम्म सांगा, संघ सांगा, त्यांना ध्यानालाही पाठवा कधी कधी, तर ते आपल्याच मोडमध्ये येतात. असे लोक तुम्ही बघितले असतील बघा, आपल्याच मोडमध्ये राहतील ते. आणि त्यामुळे ही धार्मिकता, श्रद्धा ही जी काही प्राप्त होते आपल्याला, ती पुण्यकर्माच्या बलावरच प्राप्त होते. म्हणून त्याही काळात, आताही आणि उद्याही
सर्वच लोक बुद्धाला, धम्माला, संघाला शरण जाणारे नसतात आणि सर्वच लोक त्यांच्याप्रती मात्र अश्रद्धावान, अधार्मिक आणि अदानी सुद्धा नसतात. म्हणून प्रत्येकाला आपापल्या पुण्यकर्मामुळे सर्व काही प्राप्त होते. म्हणून भगवान बुद्ध महान आहेत, त्यांचा धम्म महान आहे, त्यांचा संघ महान आहे आणि त्यामुळे त्यांच्या गुणांचं आपण स्मरण करीत राहिलो पाहिजे. बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचं, धम्माचं आचरण करत राहिलो पाहिजे. बुद्धाच्या धम्माचं आचरण करूनच आपण दुःखमुक्तीकडे वाटचाल करू शकतो. आपण आपल्या जीवनाला परिपूर्ण बनवू शकतो. अंगुलीमालासारखे आपणही बदलू शकतो. आम्रपालीसारखं आपणही बदलू शकतो. अनाथपिंडक विशाखासारखे आपणही बदलू शकतो. आणि मनुष्याने बदललं पाहिजे. जीवन नश्वर आहे, क्षणभंगूर आहे. जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत स्वतःला बदलवण्याचा कसोशीने प्रयत्न केला पाहिजे. आणि आपल्या बाबासाहेबांनी आपल्याला म्हणूनच बुद्धाचा धम्म दिलेला आहे. त्या धम्माचं काटेकोरपणे आपण पालन करावं. किमान रविवारी बुद्ध विहारात जावं. बुद्ध विहार जर वस्तीत असेल, जवळ असेल तर रोज जरी गेलो तर काही नुकसान होत नाही. रोज गेलं पाहिजे. मुलाबाळांना घेऊन गेलं पाहिजे. शेवटचा मुद्दा सांगतो की मुलाबाळांना विहारात घेऊन गेलो पाहिजे. कार्यक्रमांमध्ये मुलाबाळांना आपल्या घेऊन गेलो पाहिजे. कारण मुलं बाळं आजकालचे शिक्षणामध्ये हुशार आहेत, पण धार्मिकतेच्या बाबतीत, संस्काराच्या बाबतीत मात्र फार वाईट अवस्था आहे. आहे का नाही? आहे का नाही? आणि त्यामुळे आपण आपल्या मुलांना लहानपणापासून धम्माचं बाळकडू पाजलं पाहिजे. जेवढं महत्त्व शिक्षणाला देतो आपण, आपले लोक, त्याहीपेक्षा अधिक महत्त्व आपल्या लेकरांना गुणवान, सिलवान बनविण्यासाठी त्यांच्यावर फोकस केलं पाहिजे. आपल्या पोरांना लहानपणापासून भगवंताचं महत्त्व समजून सांगितलं पाहिजे. धम्माचं, संघाचं महत्त्व समजून सांगितलं पाहिजे. बाबासाहेबांचा त्याग, समर्पण आपल्या लेकरांना त्याची जाणीव करून दिली पाहिजे. खरं तर आज आपल्याला ते दिवस नाही आहेत वाट्याला जे बाबासाहेबांच्या वाट्याला दिवस आले होते. तो संघर्ष, तो विंटाळ, तो बाट, तो स्पर्श, अस्पृश्य जे काही बाबासाहेबांच्या वाट्याला आलं ते आपल्या वाट्याला आलं नाही आहे. सोन्याचे दिवस बाबासाहेबांमुळे आपल्या वाट्याला आले. परंतु आपल्या समाजाला मी नेहमी सांगतो, जसे मुस्लिम लोक लहानपणामध्ये आपल्या लेकरांना धार्मिकतेचे संस्कार देतात, तुम्ही ख्रिश्चन लोकांकडे जर कधी पाहिलं तर ते सुद्धा त्यांच्या लेकरांना धार्मिकतेचे संस्कार देतात. हिंदूंचं तर सांगायलाच नको. ते तर सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कोणत्या ना कोणत्या माध्यमातून त्यांचं जे काही आहे त्याचा संस्कार त्यांच्या लेकरावरती टाकतात. परंतु आपलं गणित एवढं अवघड आहे. डिग्र्या लय घेतल्या, घराघरात डॉक्टर, घराघरात इंजिनियर, घराघरात पायलट ना अजून कोण, परंतु धार्मिकतेचा जर विचार केला तर फार वाईट परिस्थिती आहे. तुम्हाला सांग, लग्नात वगैरे कार्यक्रमात आम्ही जेव्हा बड्डेमध्ये जातो, आम्हाला कोणी जय भीम म्हणते, कोणी वंदामी भंतेजी म्हणते, तर कोणी काय काय म्हणते विचारूच नका. तर कोणी काहीच म्हणत नाही. असं मुकत हात असे ठेवून बसतेच. कोणी उठतही नाही आणि बोलतही नाही आणि विचारतही नाही. त्यांना वाटते बा हे कोणत्या ग्रहाहून आले काय माहिती आणि कधी जातात काय माहिती. असे वाटते बापा. काही काही लोकांची चर्या पाहिली तर आता मी जसा मोबाईलचा मोड सांगितला ना, तर हसतही नाहीत, स्माईलही देत नाहीत आणि बोलतही नाहीत. एकच टकाश. आम्हाला वाटतं बा चुकलं की काय गणित आपलं काय. पुन्हा विचार येते आपली ओळखच नाही तर चुकेल काय, यांच्याबरोबर कधी संबंधच आला नाही काय. तर ते आपल्याच मोडमध्ये असे काय माहीत कोणकोणत्या मोडमध्ये असतात. भगवान बुद्ध म्हणाले कर्मविपाकानुसार चर्या पण प्राप्त होते माणसाला. काही काही लोकांचे चेहरे असे स्माईलवाले असतात बघा. काही काही लोकांच्यामध्ये असा हृदयात आदर असतो इतरांच्या प्रती. काही काही लोक खरंच खूप श्रद्धावान, खरंच खूप धार्मिक आहेत. आपल्या समाजामध्ये सुद्धा आम्ही पाहतोय खूप श्रद्धावान. आताच आलेले बघा ते बहीण भाऊ, ते धनविजय, ते कुठून आले म्हणे. ते त्यांचं गाव ते फार लांब आहे, इथून 15 किलोमीटर आहे. उमरेडच्या तिकडून 15 किलोमीटरवरून आले, सुकळीवरून. आणि दोघेही अपंग आहेत ते बघा. आणि त्यांनी हे कागद पाठवला. इथं कुठं ठेवला म्हणते तू कागद. तर त्यांनी बघा निमंत्रण देण्यासाठी आलेत आम्हाला. निमंत्रण कधीचं आहे, आता ते आपल्या यूट्यूबवरचे प्रवचन ऐकतात त्यांचं निमंत्रण आहे बघा.
किती तारखेचं निमंत्रण म्हणे ते 6 फेब्रुवारी 2024. आता निमंत्रण द्यायला आले. त्यांना माहीत आहे भंतेजी बिझी असतात आणि त्यांनी सांगितलं की ते दोघेही अपंग आहेत, दोघेही बहीण भाऊ अपंग आहेत. त्यांच्या घरात करता धरता पण कोण नाही आहे, फक्त आईच आई करती धरती, म्हणजे ती पण मोलमजुरी करते आई. वडिलांना पण पॅरालिसिसचा अटॅक आला. हे दोघेही बहीण भाऊ असे अपंग आहेत आणि त्यामुळे ते जे आता दादा आलेले आहेत अपंग, ते म्हणाले की मी कुठे तलाठ्याकडे वगैरे काय 4,000 रुपयाची हे करतो, नोकरी करतो, परंतु आमची श्रद्धा आहे, त्यांचा संकल्प आहे. ते म्हणाले की मेमध्ये आता मी बुद्ध पौर्णिमेला चाललो आहे आणि मी तिकडे जाऊन एक आध्यात्मिक जीवनाचा एक संकल्प करणार आहे. भविष्यामध्ये मला काहीतरी विशिष्ट प्रकारचं प्राप्त व्हावं यासाठी धम्माचरणाच्या दृष्टिकोनातून मी संकल्प करत आहे. तर त्यांनी आम्हाला निमंत्रण देण्यासाठी इथे आले. बघा, यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही धार्मिक बनलो असं ते कबूल करतात. बरेच लोक सांगतात आम्हाला भंतेजी काही माहिती नव्हतं, आम्हाला कोणत्या गाथा माहिती नव्हत्या, गाथांचा अर्थ माहिती नव्हता, किंवा तुम्ही जे काही सांगताय शिकवताय तर त्याबद्दल आम्हाला काही ज्ञात नव्हतं. आता मात्र यूट्यूबच्या माध्यमातून हा सगळा प्रचार प्रसार होतोय. आम्ही सुद्धा जे फिरतो इकडं तिकडे, तर आपली ठावरे कॉलनी काय आम्हाला माहिती नव्हती, जुनी होती की नवी होती की अजून काय होतं ते, पण यांनी आम्हाला यूट्यूबच्या माध्यमातूनच बोलवलं, तगादा लावू लावू बोलवलं. कोणी गुजरातमध्ये बोलवते, ते कोणी कुठे बोलवते, आता ते भंडारा बिंडारा सगळीकडे लोक बोलवत आहे. आणि त्यामुळे मी प्रत्येकच प्रवचनात यूट्यूबच्या मालकाचे आभार मानतो, तुम्ही ऐकत असाल तर. कारण आपले काही इलेक्ट्रॉनिक मीडिया नाही आहे, आपला प्रिंट मीडिया नाही आहे. तसं असतं कधी तर करुणानंद भंतेजी पण लाईव्ह असते, ते इतर लोक जसे लाईव्ह असतात रोजच, तर करुणानंद भंतेजी पण लाईव्ह असते. पण ते खेदजनक बाब आहे की आपल्याकडे तसे चॅनल्स नाहीत, परंतु त्यापेक्षा भारी मात्र आपले चॅनल्स आहेत. आता खरोखरच ग्रेट हॅपीनेस पेरते मनामध्ये, खरोखरच माइंडला प्युअर बनवते आणि खरोखरच मनुष्याला संशोधन करायला लावते, असे आमचे चॅनल्स आहेत. आणि त्या चॅनल्सच्या माध्यमातून विविध विषयांवरती प्रवचन असतात जे की तुम्ही ऐकत असता. आणि त्यामुळे आज आपण इथे आम्हाला बोलवलं, इथे जो काही आमचा सन्मान केला, भिक्षू संघाची वंदना केली, आपण हे दान पुण्य केलं आहे. आणि या माध्यमातून एवढ्या मोठ्या लोकांना, आता तर इथे एवढेच लोक म्हणजे एवढे लोक ऐकत आहेत, पण या यूट्यूबच्या माध्यमातून मात्र लाखो लोक ही धम्मदेसना रोज आणि रोज ऐकतात. याचं सर्वस्वी श्रेय आणि हे महान पुण्य, या धम्मदानाचं जे पुण्य आहे त्याला सर्वस्वी तुम्ही त्या श्रेयाचे भागीदार आहात, महिला मंडळ. तेव्हा इथे असलेल्या सर्व पुरुषांना विशेषत्वाने मी आग्रह करेल की त्यांनी या सगळ्याच माता भगिनींसाठी टाळ्यांच्या गजरामध्ये यांचं स्वागत करावं. आणि हे जे काही कार्य तुम्ही करताय हे कंटिन्युअसली कार्य करावं, धम्मदेसना आयोजित कराव्यात, लोकांना जाग करण्याचं काम करावं. आणि खऱ्या अर्थाने तुम्ही भीमाच्या लेकी ठरलात असं मी धम्मगुरू या नात्याने समजतो. कारण बाबासाहेबांना हेच अभिप्रेत आहे. नाही तर लय बाया पाहतो, महिला पाहतो मी, बचत गट काढते, तो अजून कोणता गट काढते, बापा काढा गट, बचत गटही काढा, भिस्या काढा, अजून कोणकोणत्या माध्यमातून पैसे जमा करायचे, कमवायचे, ते सर्वच करा, ते तर आवश्यक आहेच. पण त्याच्यासह जसे गटासाठी जमायला वेळ मिळते, भिसी उचलण्यासाठी जमायला वेळ मिळते, तसं सामाजिक धार्मिक कार्यासाठी सुद्धा वेळ काढला पाहिजे. आपल्या बाबांनी संपूर्ण हयात दिली आपल्यासाठी, दिली का नाही? बिलकुल स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही. आणि म्हणून सगळ्या माता भगिनी, सगळे पुरुष, विशेष म्हणजे तरुण तरुणी यांनी वेळ काढला पाहिजे लोकांना जाग करण्यासाठी. आणि जाग काही भांडून बिंडून कोणाला करायचं नाही, तर प्रेमाने बुद्धाच्या भाषेतूनच लोकांना जाग करायचं आहे. आणि निश्चितपणे ते काम तुम्ही करत राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि माझ्या शब्दांना इथे वेळेच्या अभावी पूर्ण विराम देतो आणि थांबतो. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता
सब्बधम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सब्बमङ्गलं रक्षन्तु सब्बदेवता सब्बसङ्घानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। आम्ही एक चॅरिटी हॉस्पिटलचा प्लॅन करतोय, प्रोजेक्ट हाती घेतोय। त्या प्रोजेक्टसाठी सुद्धा आपण सहकार्य कराल ही एक अपेक्षा तुम्हा सर्वांकडून व्यक्त करतो आणि सूचनांना इथे पूर्ण विराम देतो। The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि।